रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तर मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचा नव्हता, परंतु आपण पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये एक युवक आहे आणि एक बाबा आहे. त्या दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरनं वाद होतोय. हा व्हिडिओ एका मंदिरामधला आहे. त्या मंदिरामध्ये त्या दोघांमध्ये वाद होत असताना तो युवक त्या बाबांना शिव्या देतोय आणि थोडस ते विना उगारण्याचा प्रयत्न करतोय. तर मला हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे, हा प्रसंग त्या दोघांमध्येच घडला होता. मग पहिला मूर्ख कोण? तो हा व्हिडिओ शूट करणारा माणूस पहिला मूर्ख झाला. दुसरा मूर्ख कोण? या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम करतोय. मी ह्या एका अकाउंटवरनं नाही, वेगवेगळ्या अकाउंटवरनं हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहतोय. मला एक सांगायचंय की या व्हिडिओमध्ये आपल्याला काय साध्य करायचंय? म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचा होणारा अपमान तुम्हाला साता समुद्रापार न्यायचा आहे का? त्याच्यात तुम्हाला खूप मोठेपणा वाटतोय का? अरे बाबा, हा तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. तर त्या दोघांचीही चूक आहे की जर त्या युवकाच्या गळ्यामध्ये जर विना असेल तर बाबांनी त्याच्यासोबत वाद करायला नव्हता पाहिजे. आणि त्या युवकांनी सुद्धा तेवढं आक्रमक होऊन तेवढ्या घाण भाषेमध्ये शिव्या देवायला नव्हत्या पाहिजे. ही त्या दोघांची चूक आहे. पण तू काढणारा किती मूर्ख आहे? ते काढायला गरजेचं होतं का? गरज नाहीये ना. बरं, काढला व्हिडिओ, तो 10 जणांना पाठवून आज तो या ठिकाणी लाखोंच्या घरामध्ये या ठिकाणी तो व्हिडिओ पोहोचतोय. त्याच्यामुळे तुम्हाला काय साध्य करायचं? म्हणजे वारकरी संप्रदायाची बदनामी करायची का तुम्हाला? म्हणजे आपणच आपल्या सर्वात पवित्र असणारा वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम आपण स्वतः करत आहोत. या वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या व्हायरल होणं गरजेचं आहे. कितीतरी महात्मे आहेत जे या ठिकाणी या वारकरी संप्रदायाचं महत्व सांगतायत. समाजामध्ये जगायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, राहायचं कसं, हे सांगण्याचं काम या ठिकाणी वारकरी संत करतायत. आणि असे काही संत आहेत की जे 1 रुपया सुद्धा न घेता कीर्तन सेवा करत असतात. अशा लोकांची व्हिडिओ का व्हायरल करत नाही तुम्ही? तुम्हाला अशी एखाद्या वारकरी संप्रदायातली एक छोटी मोठी चूक या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि तीच व्हायरल करण्याचं काम करता. मागे एक व्हिडिओ होता, एक बाबा होते, आय थिंक त्यांचं हे पहिलं कीर्तन असेल, आणि मग त्या पहिल्या कीर्तनामध्ये ते बोलण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांचं जे सुरुवातीला कीर्तन सुरू करण्याच्या अगोदर जे बोलायचं असतं तर ते त्यांच्याकडे चुकलं. मला सांगा, त्यांचं पहिलं कीर्तन होतं, तोच व्हिडिओ परत व्हायरल करून टाकला. आणि त्यावेळेसपासून त्या बाबांनी ठरवलं की मला कीर्तन करायचं नाही, भजन करायचं नाही. म्हणजेच आपण आपल्या चुकीमुळे वारकरी संप्रदायातली एक व्यक्ती गमावण्याचं आपण काम केलंय. अरे बाबा, हे संत महात्म्याने सांगितलंय तुम्हाला ज्या पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण करता येईल, चिंतन करता येईल, देवाला आपल्या जवळ करता येईल. मग आपली बोलण्याची भाषा बोबडी असो, वाकडी असो, ते कोणाला समजो अथवा न समजो, ज्या भाषेत आपल्याला देवाची भक्ती करता येईल त्या भाषेमध्ये भक्ती करा, असं या ठिकाणी महान संतांनी सांगितलंय. मग आपण कोण आहेत? म्हणजे आपणच आपल्या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम करतोय. त्यामुळं प्लीज असा व्हिडिओ कोणी व्हायरल करत असेल तर त्या ठिकाणी त्याला रिपोर्ट मारा आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचं या ठिकाणी काम करा. आणि असे व्हिडिओ आले की तात्काळ तिथंच त्याला थांबवा, पुढे पसरवण्याचं काम करू नका. ते पसरवून आपणच आपल्या वारकरी संप्रदायाचं बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढं सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.